तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी तनया मराठी यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवरती ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आम्ही आलो गावी, मित्राच्या गावी आलो आहे. तर हा बघा पाठी मित्राचं घर आहे. तर मित्राच्या गावी आलेलो फोटोशूटसाठी. तर सकाळचं वातावरण आहे बघा, एकदम पक्ष्यांची किलबिलाट आहे. सकाळचे वाजले आहेत 7:30 झालेले आहेत आणि आपला चहा आलेला आहे इथे. हे बघा, चहा पण काकीने पाठवलेला आहे. सकाळचा चहा नाश्ता आहे आणि आपले तुळशीचे आरत वगैरे करून झालेलं आहे. हे बघा, सकाळचं वातावरण बघून घ्या तुम्ही. काय ना मंडळी, कोकणात म्हणजे आपलं येणं म्हणजे मोठं भाग्यच आहे. आणि आता मी आहे खेडमध्ये, मित्राच्या गावाला. कसं एकदम बरं वाटलं मला आल्याला. आणि हे त्याचं घर आहे. म्हणजे कसं, यांच्या ही वाडी आहे. गाव म्हणजे बोलतात ना, तशी एक वाडी आहे. 8-10च घर आहेत फक्त. ह्या 8-10 घरांमधून आणि एकदम एवढी शांतता आहे तर काय सांगू तुम्हाला. हे बघा, जास्त लोक पण दिसत नसतील तुम्हाला. आणि जे घर आहेत ना, अर्धे मागे आहेत ना. इथून रस्ता जातो आतमध्ये आणि तिथून मागे आहेत 4-5 घरं. हे बघा, इकडे घर आहे वरती आणि इकडून रस्ता आहे. आणि ह्या साईडला हे लागते आपल्या खेडचं आहे ना, जो हायवे आहे ना इथला, मुंबई गोवा हायवे, तो इकडे ह्या साईडला खाली लागतो. आणि तिथं आम्ही काल गेलेलो असंच फिरायसाठी, बोललो जाऊन येऊया, फेरफटका मारून येऊया. तर आज सकाळ सकाळ बोललो बघूया कोकणाचं दर्शन कसं होतं आपलं. हे बघा, जास्त नाही, मोजकेच फक्त घर आहेत. आणि ह्या एवढ्याशा घरांमध्ये एवढी शांतता आहे. तर बघा, काय तुम्हाला दिसतं एवढंच. हा आपल्या राखादाचं घर आहे. आणि इकडे हा मामाचं घर आहे एक, म्हणजे मित्राचा मामा आहे ना, त्याचं घर आहे. हा जास्त घरं तुम्हाला दिसणारच नाही इथे, पण शांतता खूप आहे इकडे. नेटवर्क कमी आणि शांतता खूप आहे. इथं मित्राकडे फणसं वगैरे झालेले आहेत. हा इथं दिसतं एकच आहे, अजून आहेत खाली. आणि हे बघा, आंबे पण वगैरे झालेले आहेत. आलो जरा बाहेर फेरफटका मारायला, दाखवतो तुम्हाला गावाचं वातावरण कसं आहे एकदम बाहेरून. इकडे बस स्टॉप आहे पुढे, तर तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला रोडवरती. आणि तिथून मग तुम्हाला गाव दाखवतो पप्प्याचं गाव घर दिसतंय, म्हणजे पूर्ण गावात दिसत असेल तुम्हाला. चाललो आहे जरा बाहेर फेरफटका मारायला. हे बघा, इकडे खाली पण घर आहे आणि इथे एक बाजूला एक आहे. हा बघा, बोला आलो आहे तर काय ना काहीतरी फिरून घेऊया. आंबा काजू काय भेटेल तर बघूया, घेऊन जायचं मुंबईला. आता आलं आहे तर काय ना काहीतरी पाहिजेलच ना. कोकण माणसाची हौसच आहे, कोकणचा रानमेव वगैरे. हे बघा, शेणाचे पो वगैरे ठेवलेले आहे इथे दुकोंडीसाठी, धूर करतात ना, त्यासाठी ठेवलेले आहेत. आणि इकडे पाठीमागे वाडा आहे, मागे घर आहे आणि इथे वाडा आहे गुरांसाठी. या तुम्ही पण कधीतरी या कोकणात, खूप मजा असते इकडे गावी म्हणजे. हे बघा, वातावरण बघा कसलं भारी आहे ना, एकदम हिरवं हिरवं.
मे महिन्यात अजून सीझन म्हणजे चालू झालेलं नाही, तरी पण आंबे, काजू, फणस सर्व आलेले आहेत. ओ बाबा, बघा बाबा पण आले आहेत. तुम्हाला दिसत आहेत का? हे बघा पाणी घालायसाठी आले. हो आम्ही बरं, तुम्ही कसे आहात? हे काही कंपाऊंड आहे काय? बाबा कंपाऊंडसाठी. हे बघा हे बघा हां बाबांनी कलमं लावलेले आहेत. एक 3-4 कलमच आहेत. हे बघा मस्त एकदम लागवड केलेली आहे. आता बाबा एकदम पाणी घालायला आलेले. हे बघ ओले झाले जमीन, मस्तपैकी भरून आलेलं आहे. येईल थोड्या वर्षात, बाबांची मेहनत येईल रंगलं मस्त. चला तर मंडळी, फायनली आपण आलेलो वरती. हे बघा एकदम रोड बघा कसं मस्त बनवलेला आहे. गावाच्या बाहेरचं वातावरण आहे. बोले एकटा आलोय, फेरफटका मारतोय. गाव बघा, गाव इकडे आहे. मी थोडा चाललोय खालच्या साईडला, खालच्या दिशेने चाललोय. दिसतोय का गाव? दिसतच असेल ना. हे बघा इकडे ह्या साईडला आहे. येतो जरा, बोललो फेरफटका मारून येतोय. तर गाव बघून घेतोय. खेडची सुर्वेवाडी आहे. रिक्षा वगैरे येतात इकडे, रिक्षा येतात, बस येत आहेत. आपली लालपरी आहे कोकणची, ती तर पूर्ण गावात फिरत असते इकडून. हे बघा. आणि काय झालं, आता आम्ही आलेलो फोटोशूटसाठीच, म्हणजे सध्या पकडा कोकणातच आपल्या फोटोशूटसाठी आलेलो. मित्राच्या ओळखीमध्येच आहे पप्प्याच्या. तर त्यांचं गाव इकडे ह्या साईडला आहे, इकडे पुढे. तिकडं आम्ही म्हणजे गेलो, जास्त पण लांब नाही, जवळच आहे. तुळशी करून आहे, तुळशी बुद्रुक असं. तर आमच्याकडे देखील तुळशी आहे, तुळशी गाव करून. आणि इकडे हे बघा, इकडे तुम्हाला धरण दिसत आहे का? हे बघा इथे पुढे, हे बघा इथे, हे इकडे त्यांचं धरण आहे. पाणी बघा कसं चालतंय, एकदम भारी. हे बघा, हे इकडं गाव, आणि इकडनं हे बाजूलाच म्हणजे लागून धरण आहे. आणि इकडं पुढे पण काहीतरी घरं आहेत, मला वाटतं गावच आहे इकडे पुढे. आलोय फेरी मारून घेतोय. हे बघा मंडळी, तुम्हाला शेतकऱ्याचं सोनं तुम्हाला दाखवता. हे बघा समोर दिसतच असेल शेतकऱ्याचं सोनं बघा. यांच्याशिवाय शेतकरी चालूच शकत नाही. ते बघा बाबा येत आहेत मागून. आणि आपला राखणदार म्हणून एक तर कुत्रा येतो बघा. हे बघा मस्त गाय आहे, आणि हे वासरं वगैरे आहेत, गाय बैल मस्त चाललेले आहेत सकाळ सकाळ फिरायला. हा देवा, कसे आहात? मस्त आहात ना? हां. आता ह्याला कुठे चरवाय चाललाय? लावतो वरच्या हाईटला. आणि मग तिकडे जाऊन बसतो मामाचं. हो काय? ते माझं जेवढी सुरवाडी आहे ना, हां. तेवढे 7 मामा माझंच आहे. होय काय? हो, बरं बरं. ते भाऊ बनत असतात. हां हां हां, मस्त एकदम. आधी 8 पाजलेले. हां. त्यांना नाही आणली? हा? त्यांना नाही आणली? ते झालं पटपट करतात. बैल एक एवढा आहे. होय काय? बरं आहे बरं आहे, चालू दे. तर मंडळी, तुम्ही बघितलाच असाल, शेतकऱ्याचं सोनं म्हणजे आपलं गाय बैल गुरे. तर तुम्हाला दिसण्यातच आलेच असेल कसं आपल्या आजोबांनी सांगितलं आहे, त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिली. आणि आपल्या या गुरांबद्दल देखील थोडं सांगितलेलं आहे. 7-8 गुरा अजून मागे होते, ते म्हणजे थोडं कसं आहे, आपलं बोलतात डांबीस मस्तीखोर तशा टाईपमध्ये आहे. तर त्यांना ठेवलेलं वाटतं बांधून गोठ्यामध्ये, आणि ह्यांना नेलं आहे चरवायसाठी तिकडे मागे. वरती सोडणार
आणि बोलले की तिथे जाऊन बाजूला बसतात वगैरे. त्यांचा राखणदार गेला वाटतं मागे, तो तिकडे दिसते की नाही माहीत नाही. तो तिकडेच गेला, धावत धावत गेला आहे. काय माहिती, मला बघून गेला की काय. हे बघा दृश्य बघा, म्हणजे गाड्या वगैरे इकडे चालूच आहेत. हे बघा दाखवतो तुम्हाला, मागणं गाडी येते. हे बघा. गाव एकदम डेव्हलप झालेलं आहे, पण शांतता एवढी आहे ना, खूप शांतता आहे. नेटवर्क तर मला आहेच नाही इकडे, पण शांतता खूप आहे. तर काय आहे ना मंडळी, मी म्हणजे कसं, माझा आवाज थोडं अडखळत चालत असेल, बोलणं थोडं स्पष्ट नाही, कारण मी आता या ब्लॉगिंगमध्ये म्हणजे कसं आता स्टार्टिंगमध्ये चालू आहे. मी आताच नवीन क्रिएटर बनला आहे, कंटेंट क्रिएटर. तर तुम्ही थोडं समजून घ्या माझं बोलणं वगैरे. काय नवीन आहे ना थोडं, तर बोलण्यामध्ये थोडा फरक पडतो. आवाज येत नसेल, अडखळत बोलतो, तुम्ही समजूच शकता. नवीन आहे, भीती थोडी वाटते. तर काय आहे ना, आता बघूया, बोललो हा सफर कुठपर्यंत चालेल काय नाही ते बघू आता. पुढे थोडं बोललं, बघूया जे होईल ते होईल. काय आहे ते बघू पुढे, आपल्याला होईल की नाही होईल. थोडी मनामध्ये भीती असते ना, तर चालूच आहे आपलं, करणार तर करणार. तुमचा सपोर्ट असू द्या, असं सपोर्ट राहिला ना तर मी देखील पुढे काही ना काहीतरी बन, ते तुमच्या सपोर्टमुळे होणार आहे. आता ह्या चॅनलवरती आलात तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेम तर तुमचं खूप असू द्या आमच्यावर. आणि अशाच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, म्हणजे कोकणातल्या क्रिकेटच्या, अशा विविध तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती, तर मग सबस्क्राईब करून ठेवा. बघूया पुढे काय होतं आहे. नातूनगर सुर्वेवाडी. तर इथे एस टी थांबते आपली लालपरी. हे आपल्या गावाच्या वरचं हे आहे, पार्ट आहे. सगळं पप्प्या चाललं आहे, आईला घेऊन चाललं आहे वाटतं. काय माहिती कुठे चाललं आहे, कामावर चालत असतील. पप्प्या कुठे चालला आहे? हां ठीक आहे, जा चौकात. हां ठीक आहे, येतो. जा चौकात जा रे. पप्प्या चालला आहे आईला घेऊन त्याच्या. मी पण चालू आहे सध्या. आता त्या साईडच्या मागचं हे केलं आहे, आता इकडे बघूया, फिरून घेऊया. हे बघा आंबे काजू आहेत लागलेलेच आहे बघा, इथे पण आहेत. हे बघा मस्त वातावरण पण झालेलं आहे सकाळचं. आणि हे इथे आंबा आहे, काजू आहेत, म्हणजे मोहर फुटलेला आहे सध्या. आता कसं मे महिन्याचा सीझन पण आहे ना. इकडून भारी दिसतोय. हे आमचं खेडचं गाव आहे, सुर्वेवाडी, पप्प्याचं गाव. इकडनं एकदम भारी दिसतंय. त्या साईडला थोडं कसं हे आहे ना, झाडं वगैरे आहेत, तर तिकडनं एवढं स्पष्ट दिसत नाही. इकडं कसे झाडं एकदम सुकाटले, त्यामुळं दिसतंय. इथं खाली आंबा आहे. माझा आवाज पोचतोय की नाही तुमच्यापर्यंत काय माहीत नाही, नक्की कमेंट करा. काय बदल करायचं आहे काय नाही ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बदल होऊन जाईल. पोलीस सध्या जास्तच फिरतात इकडून. हे बघा, हे आता गेले, परत मागे खूप गेलेत. अशा गाड्या किती गेल्यात पोलिसांच्या, म्हणजे टू व्हीलर्सच गेल्यात, पण खूप गेल्यात इकडून. काय माहिती इकडेच असेल काहीतरी पोलीस स्टेशन वगैरे. हे बघा इकडे पण एक घर आहे किंवा आहे, मला पण दिसत नाही. माझ्या मते तर घरच आहे. मस्त एकच शांतपणे. आणि हा त्यांचा धरण आहे. हे बघा काय भारी वाटतोय ना, एकदम व्ह्यू बघा कसला भारी येतोय. हे बघा काय व्ह्यू आहे बघा. इथे घर,
आणि इकडे मस्तपैकी धरण बाजूलाच घराच्या मागे. आणि ही उडवी टाकलेले आहे सॉरी. हे कसं आपले हे ना बैलांसाठी गुरांसाठी असते हे. नक्की आंबा बघा किती भरून आलाय. रायवल आहे पण बघा किती भरलं आहे. मला वाटतं कोण काढायलाच येत नसेल. कोण काढायला तरी कोण येणार आहे इथे. जो बालपण आहे ना आपल्या दगड मारून जे आंबे पाडण्यात होता तो आता सध्या मोबाईलमध्ये बिझी झालेला आहे. तर आता सध्या इकडं कोण येत नाही आहे. काय आहे ना आता लोक जास्त करून मुंबईला चाललेत. तर इकडे गावी कोण आता नाही आंबे पाडायला आहे नाही गुरे सांभाळायला आहे. अगोदर म्हणजे कसं बाबांचा सहारा म्हणून आपले नातवंड पोरं हे देखील गुरं सांभाळायला जायचं. म्हणजे गुरांना सकाळ सकाळ बाहेर लावायला जायचं चारायला. तर आता तसं कोण नाही राहिलं आहे गावात. म्हणजे गाव पूर्ण खाली झालेलं आहे. कधीतरी सणाला येणार मेमध्ये दिवाळीमध्ये शिमग्याला असं. तर आता गावी जास्त कोण नाही. तर हे आंबे वगैरे पण तसेच राहतात पडून आपोआप पडून जातात. हे बघा मंडळी मी चालता चालता आले इकडे खरं. पण इकडे पप्प्या बोलत होता मंदिर आहे करून. तर हाच असेल मला वाटतं मंदिर आहे. मला पण नाही माहिती कुठलं मंदिर आहे. पण हा कसं एकदम रस्त्याच्या मधोमधच आहे. सर्वांना दर्शन देऊन जातं वाटतं. लोक येणार ह्या साईडीन जाणार ह्या साईडीन तरी दर्शन घेऊनच जाणार. भारी वाटतं हे पण बघायला. फर्स्ट टाईम मी असं बघतोय की रोडाच्या मधोमधच देवदर्शन भेटतं. बघूया कुठला देव आहे. नाव तर लिहिलेलं आहे काहीतरी श्री बैलदेव प्रसन्न. बघूया आपण पाया पडून घेऊया. चप्पल काढल्या तिथे आणि चाललोय पाया पडून घेतो. तर आपलं दर्शन झालेलं. अरे घंटी वाजवायलाच विसरलो. देवाला म्हणावं आमचं जे आता कष्ट घेतोय त्या कष्टाला फळ देखील मिळू दे चांगल्यारीत्या. म्हणजे आम्ही पण खुश देव पण खुश. बरोबर की नाही. आता बघा तुम्ही मागे देवदर्शन घ्या. तुम्ही पण पाय पडून घ्या. आता मी तर पाय पडून घेतले. तुम्ही पण घ्या पाय पडून. तुमचं पण होईल काही ना काहीतरी भलं. फळ मिळेल ह्या आशेवर थांबू नका. कष्ट करत राहा. देव सर्व बघतोय बरं का.